बरोबर बोलतीयस. खरोखर आज पोलीस ठाण्यात आरतीजींनी नरोत्तम जोशी आणि त्यांच्या माणसांसोबत जे काही केलंय ती खूप मोठी गोष्ट आहे. मला तर थोड्या वेळाकरता असं वाटलं होतं की आरतीजी अगदी सहज नरोत्तम जोशीच्या बोलण्यात फसतील, पण असं नाही झालं. त्यांनी खूप मोठं धाडस केलं. तुला आठवतं रमा, एकदा आपण ठरवलं होतं की जेव्हा कधीही अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण घटना घडेल आपण त्याबद्दल डायरीमध्ये नोंद करायची, जेणेकरून जेव्हा कधीही त्या घटनेला समजावण्याची वेळ आली तर आपल्या दोघांची डायरी वाचली जाईल. हा, आजही लिहूया. पोलीस ठाण्याच्या बाहेर जे काही घडलं त्या सगळ्याबद्दल, जे घडलं तेही आणि जे व्हायला नको होतं तेही. तू तुझे विचार लिही, मी माझे विचार लिहितो आणि मग उद्या सकाळी आपण दोघं एकमेकांची डायरी वाचू, जेणेकरून आपण दोघेही एकमेकांच्या विचारांना नीट समजू शकू. ठीक आहे? ठीक आहे. चल आता लिहूया. काय झालं? झोप येत नाहीये का? तब्येत तर ठीक आहे ना जिजाबाई? आरतीच्या मुद्द्यावरून भीम जिंकल काय? जिजाबाई, जो माणूस झोपताना स्वतःबद्दल विचार करतो तो व्यक्ती सुखी असतो, खुश असतो. आणि जो व्यक्ती झोपण्याच्या वेळी दुसऱ्यांबद्दल विचार करतो तर तो नाखुश आहे, दुखी आहे. झोप आता. ताई, मी तर यासाठी विचारत होती की भीमनं अशी अंग्रेजांना त्रासलेली पोरगी म्हणजे ही आरती पहिल्यांदाच बघितली काय? तुम्ही आणि मी अशी कोणतीच आरती नाही बघितली? आणि तुम्हाला नाही माहिती का ताई की अशा कोणत्या आरतीला कधीच न्याय नाही भेटत? ठाऊक आहे जिजाबाई, समद ठाऊक आहे. ह्याच विश्वासाला हलवण्याचा आणि तोडण्याचा प्रयत्न आपला भीम करत असतो, म्हणजे एखाद्या आरतीला तरी न्याय मिळावा. आणि म्हणूनच आम्ही समदे त्यासनी पाठिंबा देतो. आणि म्हणूनच आम्ही समदे शांतपणे झोप उभी शकतो. द्या विश्वास मला का ज्या भांड्यात सकाळी चहा पितो त्याच भांड्यात एक दिवस समदा समुद्र भरून टाकतो. ताई, याला विश्वास नाही, मूर्खपणा म्हणतात. आणि तुमचा लाडका भीम तोच मूर्खपणा करतोय आणि त्याच्या सोबत तुम्ही समदे बी तेच करत आहात. काही नाही बदलणार ताई, काहीच नाही बदलणार. झोपा आता. आरती, कालपासून तू तुझे कपडे सुद्धा नाही बदलले. बघ ना, काय दशा करून घेतली आहेस तू स्वतःची. आणि जेव्हा तू डेव्हिड सरांशी लढायचा निर्णय घेतलाच आहेस तर तुला स्वतःची आणि येणाऱ्या बाळाची दोघांची बी काळजी घ्यावी लागेल. मग तू अशी न खाता पिता रडत बसशील तर यामुळे तुझी तब्येत, या होणाऱ्या बाळाची तब्येत दोघांची बिघडू शकते.
जा, जाऊन आंघोळ करून घे. तोवर मी काहीतरी खायला बनवते. सगळं तर हातातून निसटून गेलं ताई. काहीच उरलं नाही आता. ना स्वप्न, ना सुख, ना कपडे, ना स्वाभिमान. काहीच उरलं नाही. मी अशीच बरी आहे ताई, मी अशीच बरी आहे. जा, जाऊन माझी साडी नेसून घे. आणि इतकं बी निराश न ग हो. माझा नवरा बी तर मला सोडून पळून गेला होता ना, पण जगत आहे ना मी. तुला बी जगावंच लागल. जा. आणि मी तुमच्या दोघींसाठी चहा बनवतो. तोवर मावशी तुम्ही आंघोळ करून घ्या. आरती. जा. आनंद, घरात समद ठीक आहे ना? वय बाबा, समद ठीक आहे. माझ्या पेन्शनचे थोडे पैसे आलेले आहेत. वाटलं त्यातले काही पैसे तुला द्यावेत. नग बाबा, आमचं भागतंय. तुम्ही अजिबात काळजी करू नका बाबा. का नको? घरातून बाहेर पडला याचा अर्थ हा तर नाही की आपले संबंध संपले आता. मला जेव्हा पाहिजे तेव्हा तुला मदत करू शकतो, आणि माझा हा हक्क माझ्यापासून कुणी हिरावून घेऊ शकत नाही. बाबा, तर मग या हक्काच्या गोष्टी तुम्ही माझ्याशी नाही, लक्ष्मीशी केल्या तर बरं होईल. कारण घरात पैशांचा समजा हिशोब तर लक्ष्मीच ठेवते, तीच कमावते. हे थोडेसे पैसे आहेत घर खर्चासाठी. ठेव तुझ्याकडे, कामी येतील. आत्ताच तर लढायला सुरुवात केली आहे बाबा. लढू द्या ना. थोडा वेळ, थोडे दिवस लढायला बी तर तुमच्याकडूनच शिकलोय. आता करू द्या ना प्रयत्न. गरज पडली तर येऊन मागू आम्ही हक्कानं. बाबा, घरात जेव्हा भेगा पडतात ना बाबा, तेव्हा लढाईचं मैदान बी बदलत असतंय. म्हणूनच आम्ही जिथं आहोत ठीक आहोत. तुम्ही काळजी करू नका बाबा.
मावशी किती वेळात आंघोळ करून येईल? चहा तर तयार झालाय. हे काय आलीच. आरती, अख्ख्या 4 वर्षानंतर साडीत बघतीये. लईच गोड दिसती आहेस. कोणाची दृष्ट लागायला नग. लईच गोड दिसतीयस. मावशी, चहा तयार झालाय, गाळून घेऊ? हो, गाळून घे. दीपक, 2 कपात गाळून घे. कोणाला तरी पाजायची. कुणाला? खूप चांगलं लिहिलंयस रमा तू. तुम्ही बी चांगलं लिहिलंय. काल रात्री मी जेव्हा कालच्या घटनेबद्दल लिहिलं तेव्हा एक गोष्ट समजली का चौकीमध्ये स्त्रियांच्या समस्या ऐकून घ्यायला स्त्रिया असणं लय गरजेचं आहे. खरं बोलतीयस तू. बघ ना, जर काल त्या पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर साहेबांऐवजी एक स्त्री असती तर आरतीजींना स्वतःची विवंचना सांगण्यात इतका संकोच वाटला नसता. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या समस्या, तिचं दुःख समजू शकते, स्त्रियांसाठी उभी राहू शकते. मला तर वाटतं रमा की या शासन व्यवस्थेमध्ये प्रत्येक विभागात कायदेशीररित्या स्त्रियांना पद दिलं पाहिजे. फक्त पोलीस ठाण्यातच नाही, प्रत्येक विभागात स्त्रियांचं असणं गरजेचं आहे. तेव्हाच तर स्त्रियांच्या समस्या ऐकल्या समजल्या जातील आणि मगच आपल्या समाजात संतुलन निर्माण होईल रमा. जेव्हा प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक विभागात अर्धी भागीदारी स्त्रियांची असेल. भीम, रमा. आरतीजींचा आवाज आहे ना? काय? हा चहा दीपकनी मला आणि शोभाताईसाठी बनवला होता, पण हा मी तुम्हा दोघांसाठी आणलाय, आभार मानण्यासाठी. कारण तुम्ही दोघांनीच मला शिकवलंय की दुसऱ्यांसारखं झालेले कोणी मोठं होत नसतं. खोटं नाही बोलणार. जेव्हा मी त्यांच्यासारखे कपडे घालत होते तेव्हा स्वतःला खूप मोठी समजायला लागले होते आणि या साड्या मला तुच्छ वाटायला लागल्या होत्या. पण खूप वर्षांनी जेव्हा ही ताईची ही साडी नेसली ना, तर आज वाटतंय की मी इथेच आहे, पण मी इतकी होऊ शकली नाही. ज्याची शिक्षा मला मिळाली. आणि आता समजलं मला की आपण सगळ्यांनी आपल्या वास्तविकतेचा स्वीकार केला पाहिजे आणि स्वतःच्या जागी उभे राहून मोठं बनलं पाहिजे. असं नाही की आपली जागा सोडून कोणी इतर ठिकाणी जाऊन मोठं झालं पाहिजे. थँक्यू भीम. थँक्यू रमा. हा चहा पिऊन घ्या. थँक्यू पुन्हा एकदा.
दीपक बरोबर म्हणतो. तू नायक आहेस भीमराव आणि तू नायिका आहेस रमाबाई. राष्ट्र संविधान का है तू ही शिल्पकार, तूने ही सिखाया है समानता का सार, अपनी कलम से की है देश अर्चना, एक एक शब्द तेरा भीम गर्जना. साहिब मेरे भीमराव, साहिब मेरे भीमराव, साहिब मेरे आरती, अगं एवढ्या लवकर तर मौसम पण बदलत नाही जितक्या लवकर तू बदललीस. चोखू पायीच्याकडे. हितेश दादा, जर जर मुद्दा समजला असेल तर त्याचा स्वीकार केला पाहिजे. काय समजलं तुला? आहे अगं काय समजलं तुला? का हे दोघं लय महानायक नायिका आहेत. हा अरे या चाळीमध्ये आमच्या समद्यांच्या सोबत राहत्यात. खायला यासनी चपाती सुद्धा कमीच पडती आहे. नायक आहेत म्हणे म्हणजे बोलायला तोंड आहे तर काय बी बोलायचं आहे. नाही जोखू दादा, जितकं दीपकने मला यांच्याबद्दल सांगितलंय ना ते ऐकून मला वाटतं की जर हे लंडनला असते तर यांचा सन्मान झाला असता. आपल्यासारखी लोक इथे राहून यांच्या सोबत इतक्या चांगल्या लोकांचा सन्मान करत नाही. बाहेर संघर्ष करणाऱ्यांचा सन्मान केला जातो, त्यांच्या नावाने रोड आणि चौक बनवले जातात. हे सगळं मला त्या गोऱ्यांसोबत राहून समजलं. मग ही समस्या देखील तर त्या गोऱ्यांसोबत राहूनच उपजली हाय. समस्या कोणतीही असू दे, पण जे खरं आहे ते खरंच आहे. घ्या आता बघा, अरे भीम आणि रमाच्या नावानं चौक आणि रस्ते बनतील. रामजी, आतापर्यंत तू फक्त हवेमध्ये गोष्टी बोलत होतास, पण ही आरती तुझ्याही पुढे निघून गेली. खूप बोलते. बघा, माझं मन सांगतंय की एक ना एक दिवस भीम आणि रमाच्या नावाने रस्ते आणि चौक बनवले जातील. कारण ही अशी लोक आहेत जी इतरांना मार्ग दाखवतात. कारण ज्या लोकांनी इतरांना मार्ग दाखवलाय त्यांचीच नावं चौकांना बहाल केली जातात. अगं गल्ली बोळात नावं लिवायच्या गोष्टी करतेस का तू? अगं जिथं तू स्वतःच तोंड काळं करून आली आहेस. काय दिवस आले आहेत, एक बिन लग्नाची पोरगी पोटूशी होऊन हित आली हाय, अनामासनी शिकवती हाय. ए गप्प बस. का गप्प बसू? हिला तर इथं राहायचा बी हक्क नाहीये. हिच्यावर कोणी जोर जबरदस्ती केली नव्हती, हिच्या मर्जीने गेली होती. कालपर्यंत या चाळीत ही कशी येत होती बघितलं हाय ना समद्यांनी हिला. मग आज कसला हिचा पुळका करायचा आणि कशाचा न्याय? अरे पंचात खोरांनो, नमस्कार मालक. जर हे तुमचे ते रस्ते चौक नदी नालेवाले महत्वपूर्ण पंचायत संपली असेल तर थोडं इन्स्पेक्टर साहेबांचं म्हणणं पण ऐकूया का? आरती, तुझ्या विरुद्ध FIR लिहिली गेलीये. कसली FIR? एका माणसाने तुझ्या विरुद्ध लिहिलंय की तू त्याच्या बाळाची आई होणार आहेस. काय? आणि त्याचं बाळ गर्भात ठेवून तू त्याच्या घरून पळून गेलीस.